कोल्हापूरकर एक विषय हार्ड मॉडिफिकेशन आपण आणले आज भागामध्ये. तर अपेक्षा आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल. 2010ची आर्मी ऑप्शन मधली जिप्सी कस्टमर घेऊन आलेले आपल्याकडे. कस्टमरची एकच रिक्वायरमेंट होती की गाडी टोटली ओरिजिनल व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण पूर्ण कलर डाऊन करून पुन्हा आपण सुप्रीम ओरिजिनल कलर याच्यावर चढवलेला आहे. आणि सोबतच तुम्ही साइड प्रोफाईलचा सुद्धा जर म्हणला तर गाडी टोटली आपण ओरिजिनल ठेवली आहे. ओरिजिनल रिम्स आहेत, त्याच्यावर फक्त आपण 215-75 चे टायर्स चढवलेले आहेत, ज्याची डिझाईन कस्टमरला आवडली म्हणून आपण हे टायर इन्स्टॉल केलेले आहेत. साइड प्रोफाईल जर म्हणला तर टोटली ओरिजिनल आहे. कॅनव्हास आपण जो इन्स्टॉल केलाय तो कस्टमर रिक्वायरमेंट प्रमाणे 2 केबिन मध्ये आपण ही कन्सेप्ट केलेली आहे. 2 सीटर कॅनव्हास आपण इन्स्टॉल केलाय. मागे जर म्हणला तर मागच्या कन्सेप्ट टोटल आपण ओपन टप मध्ये ठेवलेला आहे. 4 फूट मध्ये अँटेना एक मागच्या साईडला इन्स्टॉल केलेला आहे. जे मागे इन्स्टॉल केलेले सीट आहे ते सुद्धा टोटल ओरिजिनल जिमनीचे सीट्स आहेत. फक्त आपण ह्याच्यावर लेदरचे सीट कव्हर्स टाकलेले आहेत. जर मागचं प्रोफाईल बघितला तर मागचं प्रोफाईल सुद्धा ओरिजिनल मध्ये ठेवलेलं आहे. आणि हेच जर तुम्ही इंटिरियर मध्ये जर बघायला गेला, इंटिरियर सुद्धा टोटली ओरिजिनल मध्ये इंटिरियर ठेवलेलं आहे. आपण याच्यामध्ये एसक्रॉसचा आपण हँडरेस्ट इन्स्टॉल केलेला आहे. आणि म्युझिक सिस्टीम साठी फक्त पायोनियरची म्युझिक सिस्टीम सोबत 4 स्पीकर्स आपण इन्स्टॉल केलेले आहेत. तुम्ही फ्रंटचा जर लुक म्हणला तर कस्टमर रिक्वायरमेंट प्रमाणे आपण फक्त ह्याच्यामध्ये एलईडीज इन्स्टॉल केले. त्यानंतर एक ऑक्झिलरी लॅम्प एक इन्स्टॉल केलेला आहे. आणि गाडीचं इंजिन सुद्धा टोटल ओरिजिनल आहे. फक्त आपण त्याच्यामध्ये एक पॉवर स्टेअरिंग इन्स्टॉल केलेला आहे. तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा गाडी आता मॉडिफाय झाल्यानंतर कशी दिसायला लागल्या. तुमचे मित्र कोण असतील जिप्सी लव्हर्स, त्यांना हा व्हिडिओ नक्की पुढे शेअर करा आणि फॉलो करायला आपल्या पेजला अजिबात विसरू नका.